सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीला मोठी बातमी, येत्या 2-3 दिवसात महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात येण्याची शक्यता आहे। राज्यपालांचा 2 दिवसांचा दिल्ली दौरा आहे आणि त्यामुळे अनिश्चितता निर्माण झाली आहे। त्यामुळे राज्यपाल मुंबईतच असण्याची शक्यता आहे। राज्यपालांच्या त्या दौऱ्याविषयी अनिश्चितता निर्माण झालेली आहे। असं सांगितलं जात होतं की 2 दिवसासाठी राज्यपाल दिल्लीमध्ये असतील, त्यामुळे 2 दिवसांनंतर सत्ता स्थापनेसंदर्भातल्या हालचाली घडू शकतात किंवा तसं निवेदन पत्र हे राज्यपालांना जाऊ शकतं। पण माहिती अशी मिळते की राज्यपाल मुंबईतच असण्याची शक्यता जास्त आहे। त्यामुळे उद्या किंवा परवा महाविकास आघाडी सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याची माहिती पुढे आली आहे। सगळ्या आमदारांच्या स्वाक्षरीचं पत्र पुढच्या 2 दिवसात राज्यपालांना दिलं जाणार आहे। नवी दिल्लीनंतर आता सेना आघाडीची खलबत, महाविकास आघाडीची खलबत ही मुंबईमध्ये होणार आहे। उद्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे मुंबईत भेटणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। तर महत्त्वाचं म्हणजे 27 तारखेपर्यंत शपथविधीही होणार असल्याची माहिती मिळते आहे। उद्याची पवार आणि ठाकरे यांच्यातली बैठक संपन्न झाल्यानंतर तारखेचा निर्णय घेतला जाणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाच्या निर्णयाबाबतही उद्याच स्पष्टता होऊ शकेल। देखिए, उसके बारे में आपको पृथ्वीराज चौहान जी और एनसीपी के मलिक जी ने कहा होगा कि हमारी बातचीत तो ठीक हो गई। एनसीपी और हमारे बीच में बातचीत होने के बाद आगे के बात बढ़ाने के लिए हम बॉम्बे जा रहे हैं। वहाँ पर फिर वहाँ जो शिवसेना के जो प्रमुख नेता हैं उनसे बात करके आगे क्या करना कैसा करना वो तय करेंगे। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। प्रशांत, नावाविषयी निश्चिती झालेली दिसतेय, त्याचबरोबर मुख्यमंत्री पदासंदर्भात उद्या स्पष्टता होईल। उद्या चर्चा होणार आहे शरद पवार उद्धव ठाकरे यांच्यामध्ये, काय सगळ्या बाबतीत अपडेट आहे? महत्वाचं म्हणजे ज्याच्या वृत्तांचा उल्लेख आपण केला त्यामध्ये अनेक महत्वाच्या घडामोडी उद्या मुंबईत होणार आहे। ज्यावेळी शरद पवारची आणि उद्धव ठाकरेची बैठक आणि सगळ्या काँग्रेस आमदारांची बैठक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदारांची बैठक, त्यानंतर शिवसेनेच्या आमदारांची बैठक, या सगळ्या बैठकी मुंबईत होणार आहे आणि बैठकांची सत्र उद्या राहणार आहे। आणि सोबतच जर बघितलं तर एक अतिशय महत्वाची अपडेट याच येणार आलेली आहे की राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आपला जो आजचा दिल्ली दौरा होता, जो उद्याच्या गव्हर्नर कॉन्फरन्ससाठी ते दिल्लीला येणार होते, पण त्यानंतर रात्री 9 वाजता पोहोचणार होते, पण त्यांनी आपला जो दौरा आहे तो रद्द केला आहे। त्यामुळे उद्याच्या दौऱ्यासंदर्भात अजूनही अनिश्चितता आहे। राष्ट्रपती भवनामध्ये उद्या राज्यपालांचं संमेलन होणार आहे, त्यासाठी विविध राज्यांचे राज्यपाल दिल्लीत येतात। पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर त्याचा दौरा अनिश्चित आहे याचा अर्थ कुठेतरी त्यांना स्पष्ट संकेत मिळालेले आहे। आणि सोबतच ज्या पद्धतीची माहिती पुढे येत आहे की खास करून हा जो दौरा रद्द झाल्यानंतर आता राज्यपाल मुंबईत राहतात की पुन्हा उद्या दिल्लीला येतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे त्याच्याबद्दल अनिश्चितता आहे। पण कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ज्या पद्धतीने संपूर्ण तयारी केली आहे, शिवसेनेने तयारी केली आहे, काँग्रेसने तयारी केली आहे, सगळ्या आमदारांची एक स्वाक्षरी पत्र उद्या रात्री किंवा परवा सकाळी राज्यपाल कार्यालयात पोहोचतील आणि त्यानंतर त्यांच्याकडून ज्या संदर्भात विचारणा केली जाईल, राष्ट्रवादी राज्यावर उचलण्याचा निर्णय घेतला जाईल, त्यानंतर सत्ता स्थापनेचा दावा केला जाऊ शकतो, अशा प्रकारची सूत्रांची माहिती पुढे आलेली आहे। नक्की, धन्यवाद प्रशांत माहिती दिल्याबद्दल। महाविकास आघाडीचा सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यामध्ये आलाय। शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रित आघाडीमुळे राज्याला पर्यायी सरकार मिळेल अशी शक्यता आहे। मात्र यावेळी काँग्रेसनं अनेक अटी घातल्याचं कळत आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाशिव आघाडीऐवजी नव्या आघाडीचं नाव महाविकास आघाडी असेल अशी अट काँग्रेसनं घातली आहे। त्यामुळे आता शिव शब्द वगळला जाऊन महाविकास आघाडी असं नवं नाव जन्माला आलंय। तर त्यासोबत काँग्रेस थेट शिवसेनेला पाठिंबा देणार नाहीये, तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंब्याचं पत्र देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। तसंच 11-11-11 असा सत्ता वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचं कळत आहे। त्याचप्रमाणे शिवसेनेला आपला हिंदुत्वाचा अजेंडाही सोडावा लागणार आहे। महाराष्ट्रात शिवसेनेबरोबर सरकार स्थापन करताना काँग्रेसनं धर्मनिरपेक्ष शब्द वापरण्याची सूचना केलेली आहे। सोनियांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत यावर निर्णय झाल्याचं कळतंय। दरम्यान मुख्यमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। शिवसेनेशी चर्चा झाल्यानंतर पुढचा निर्णय कळवला जाईल असं आघाडीनं स्पष्ट केलंय। त्यामुळे शिवसेनेला 5 की 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद मिळणार हे पाहावं लागेल। महाविकास आघाडीचा सत्ता फॉर्म्युला काय असेल त्यावर आपण नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। काँग्रेसचा थेट शिवसेनेऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा, सत्ता वाटपाच्या 11-11-11च्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं जवळपास निश्चित।
सरकार स्थापनेवेळी धर्मनिरपेक्ष शब्द वापरण्याची काँग्रेसची मागणी आहे आणि मुख्यमंत्री पदाबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे. उद्याच स्पष्टता होईल शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर. उद्या आम्ही मुंबईला जाणार आहे. मुंबईला काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघं मिळून आम्ही आमच्या निवडणुकीपूर्वीच्या सहकाऱ्यांशी प्रीपोल अलायन्स पार्टनर्स त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा करू आणि आत्तापर्यंत झालेल्या चर्चेची सर्व त्यांना माहिती देऊ. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवसेनेबरोबर चर्चा करतील आणि ही चर्चा आणि ह्या चर्चेमधले अलायन्स करण्याबद्दलचे सर्व मुद्द्यावर एकमत झाल्यानंतर आपल्याला मी तिघेही मिळून आपल्याला पूर्णपणे मुंबईत ब्रीफिंग करू. शिवसेनेबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकार स्थापन करण्यासाठी जात असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अगोदर चर्चा करून अनेक विषयावर जे आहे सहमती घडून आणलेली आहे. आता या सगळ्या विषयांची चर्चा जी आहे शिवसेनेबरोबर होईल आणि मला असं वाटतं फार लवकर जे आहे या सगळ्या गोष्टी चर्चा संपून जे सरकार अस्तित्वात येण्याची वेळ आता फार जवळ आलेली आहे असं मला वाटतं. बऱ्याचशा अंशी दिशा ठरलेली आहे आणि मला वाटतं की अंतिम निर्णय 1-2 दिवसात पूर्ण होईल. आमच्या मित्रपक्षांना आम्ही विश्वासात घेणार आहे. उद्या 12 वाजता त्यांना मुंबईत बोलवण्याचे निरोप आता जातील. त्या सर्वांना बोलवून चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊन त्यानंतर आमचा नव्याने जो मित्रपक्ष होणार आहे त्या शिवसेनेशी त्यांच्याशी आमचा अलायन्स होणार आहे त्यांच्याशी आमची चर्चा होईल आणि त्यानंतर लवकरात लवकर तातडीनं सरकार स्थापनेच्या हालचाली होतील. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकत्रित बैठक घेऊन सर्व विषयावर चर्चा करून एकमत तयार केलेलं आहे आणि या बैठकीत निर्णय झालेला आहे की आम्ही उद्या मुंबईमध्ये जे आमचे प्री पोर अलायन्स होते त्यांच्यासोबत पहिले बैठक घ्यायचं, त्यांना कुठेतरी जी सर्व परिस्थिती त्याची माहिती द्यायची आणि त्यांना विश्वासात घेऊन मग शिवसेनेसोबत आमची चर्चा होणार आहे. आम्ही ठरवलेलं आहे की शिवसेनेसोबत महाराष्ट्रामध्ये सरकार निर्माण करायचं आहे. त्यांच्याशी बैठक करून एकमत करून लवकरात लवकर महाराष्ट्रामध्ये एक नवीन सरकार निर्माण करण्याबाबत उद्यापासून मुंबईमध्ये बैठका सुरू होतील. उद्या सकाळी 10 वाजता मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली सगळ्या शिवसेना आमदारांची सुद्धा बैठक पार पडणार आहे. मातोश्रीवर सकाळीच होणाऱ्या या बैठकीत शिवसेनेची सत्ता स्थापनेची अधिकृत भूमिका स्पष्ट होणार आहे. सगळ्या आमदारांना आधार कार्ड, कागदपत्र आणि 5 दिवसांचे कपडे घेऊन बोलवलं गेलंय. तसंच आमदारांच्या मतदारसंघात आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी उद्या उद्धव ठाकरे स्वतःच या सगळ्या आमदारांशी थेट संवाद साधतील असं कळतंय. या देशाची घटना सेक्युलर या शब्दावर आधारित आहे हे मान्य केल्यानंतर चर्चेचा प्रश्न येतोच कुठे असं संजय राऊत आज म्हणाले. तर 1-2 दिवसात पुढील चित्र स्पष्ट होईल अशी माहिती संजय राऊतांनी दिली. सकाळी पत्रकार परिषद पार पडली त्यावेळेला संजय राऊतांनी या गोष्टीची स्पष्टता केली. 2 पक्षाच्या या बैठका काल झाल्या. त्यांनी काही निर्णय आपापसात घेतले आणि या त्यांच्या 2 बैठकात काय झालं त्या संदर्भात मी वक्तव्य करणं बरोबर नाही. 2 वेगळे पक्ष आहेत, एक वेगळी आघाडी आहे. महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासंदर्भात त्यांनी काही निर्णय घेतलेले आहेत असं मला समजलं. माझ्याशीही बोलणं झालं त्यानंतर आणि मुख्य म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी सुद्धा फोनवरून प्रमुख नेत्यांची चर्चा काल तिथूनच झालेली. नक्कीच मी आज पवार साहेबांना भेटणार आहे. खरं म्हणजे काल रात्रीच आमचं भेटायचं नक्की झालं होतं पण काल बैठक तिथे बराच काळ त्यांच्या निवासस्थानी लांबल्यामुळे कालची बैठक होऊ शकली नाही. पण आज भेटून बोलावं असं आमचं काल रात्री ठरलेलं आहे. आता 3 पक्षांची जी बैठक आहे प्रमुख म्हणजे हे 2 पक्ष आणि आमचा एक प्रमुख पक्ष त्यांची बैठक मुंबईत होईल. 3 पक्षांचा निर्णय पक्का आणि अंतिम आहे. एकत्र येऊन महाराष्ट्राच्या हितासाठी इन द इंटरेस्ट ऑफ स्टेट अँड पीपल ऑफ महाराष्ट्र हे राज्य आम्हाला चालवायचं आणि 5 वर्ष चालवायचं आहे अशा प्रकारची भूमिका ठरली आहे.
काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची उद्या 4 वाजता बैठक बोलवण्यात आली आणि या बैठकीत काँग्रेसचा गटनेता निवडला जाणार आहे. सगळ्या आमदारांना उद्या बैठकीसाठी मुंबईत हजर राहण्याचे आदेश दिले गेलेत. तर उद्या सकाळी 11 वाजता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर घटक पक्षांची बैठक होण्याची शक्यता आहे. नेमकं काय ठरलं त्याची माहिती मित्रपक्षांना देण्यात येणार आहे. त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची शिवसेना नेत्यांबरोबर बैठक होण्याची शक्यता व्यक्त होते. काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे. काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशात बसपासोबत आघाडी करून काँग्रेसनं मोठी चूक केली होती. आता महाराष्ट्रात पण आपण तीच चूक करतोय अशी टीका संजय निरुपम यांनी केली आहे. सरकार का हिस्सा बनने की एक लालसा रख रहे हैं, वह सरकार लंबे समय तक नहीं चलेगी और उससे अंततः कांग्रेस को बहुत भयंकर नुकसान होगा. इतिहास गवाह है कि वर्षों पहले जब हमने पहली बार बीएसपी के साथ अलायंस किया था, तब एक जोरदार विरोध हुआ था कांग्रेस के अंदर. हमने उस विरोध को नहीं सुना और उसके बाद उस अलायंस के बाद बीएसपी के साथ उस गठबंधन के बाद कांग्रेस की जो दुर्दशा हुई या कांग्रेस जो गिरी वो आज तक नहीं उठ पाई. बिल्कुल उसी तरह का दृश्य मुझे अभी दिख रहा है. शिवसेना के नेतृत्व में एक सरकार बनाने की कल्पना की जा रही है जिसमें कांग्रेस पार्टी को तीसरे नंबर की पार्टी बनाया जा रहा है. यह निश्चित तौर पर कांग्रेस के लिए घातक होगा. ये जो सरकार होगी ये लूली लंगड़ी सरकार होगी. इसके भविष्य की गारंटी भगवान भी नहीं ले सकते. और ऐसे में जब शिवसेना ने एक राजनीतिक अस्थिरता निर्माण करने का पाप किया है तो उस पाप की सजा कांग्रेस क्यों भोगे, यह सवाल मेरे मन में है. और यह सवाल एक अरसे से मैं लोगों के समक्ष रख रहा हूं. मैं कांग्रेस के जो हमारे एमएलएज हैं उनसे इतना ही गुजारिश करूंगा कि कांग्रेस हाईकमान के ऊपर इतना दबाव मत डालिए. आप अगर अपने आप को असुरक्षित महसूस करते हैं तो सत्ता में आने के बाद और भी असुरक्षित हो जाएंगे और उसके बाद चुनाव आपके लिए और भी वल्नरेबल हो जाएगा. इसलिए बेहतर होगा विपक्ष में रहें और पार्टी को और मजबूत करें, क्योंकि महाराष्ट्र में कांग्रेस ने वर्षों तक सरकार का नेतृत्व किया है और ऐसे में सरकार का नेतृत्व करने वाली सरकार पार्टी तीसरे नंबर पर चली जाए, यह कांग्रेस के लिए बिल्कुल उसी तरीके से घातक होगा जैसे उत्तर प्रदेश और बिहार में कभी हमने गलती की थी. रिपाई नेते रामदास आठवलेंनी काँग्रेसनं मुख्यमंत्रीपदासाठी आग्रह धरावा अशी मागणी केली आहे. पण माझी माहिती अशी आहे की 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद पहिलं शिवसेनेला, दुसरे 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसला आणि 5 वर्ष उपमुख्यमंत्री काँग्रेसला, अशा पद्धतीचा काहीतरी फॉर्म्युला आराखडा तयार होत आहे. पण माझं मत असं आहे की काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि काँग्रेस पक्षालाही मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे. एकतर 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद जर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस जर घेत असेल तर काँग्रेसच्या पाठिंब्याशिवाय सरकार बनत नाही. ज्याप्रमाणे आता शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय बीजेपीचं सरकार बनत नाही, त्यामुळे शिवसेनेने आडमन भूमिका घेतली आणि आम्हाला 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे आग्रह धरला. तसा मला वाटतं की काँग्रेस पक्षाने सुद्धा आग्रह धरला पाहिजे आणि 5 वर्षामध्ये तिघांचाही मुख्यमंत्री होणं अत्यंत आवश्यक असं माझं मत आहे. महाप्राईममध्ये पुन्हा एकदा स्वागत. एकीकडे काँग्रेस शिवसेनेवर धर्मनिरपेक्षतेच्या अजेंड्यासाठी दबाव टाकत असताना दुसरीकडे शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी लोकसभेमध्ये केली आहे. या मागणीला काँग्रेसनं कडाडून विरोध केलाय. त्यामुळे काँग्रेस शिवसेनेमध्ये मोठे खटके उडण्याची चिन्ह आहेत. सावरकर आणि बिरसा मुंडा यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे. या दोघांनीही ब्रिटिशांविरोधातील सशस्त्र संघर्षाला उत्तेजन दिलं. त्यामुळे या दोघांनाही भारतरत्न देण्याची मागणी गावित यांनी केली. अध्यक्ष महोदय, मैं आपसे पुनः सरकार से निवेदन करना चाहता हूं कि बिरसा मुंडा और वीर सावरकर जैसे महान भारत माता के वीर सपूतों को भारत रत्न देकर खुद भारत रत्न का गौरव बढ़ा सकते. तो भारत रत्न अगर उनको देना है तो कल गांधी के खून करने वाले गोडसे को भी दे सकते हो. मेरे ख्याल से वो बिल्कुल गलत होगा. मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याचं षडयंत्र सुरू असल्याचा आरोप रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. ये नौटंकी करने की वजह यह है कि कहीं ना कहीं तो भी हम लोग को ये खबर लगी है कि महाराष्ट्र को 3 हिस्सों में बांटने की साजिश चल रही है. यहाँ मुंबई जो है वो यूनियन टेरिटरी बनाने की बात चली है
विदर्भा को एक अलग राज्य देने की बात है और बचा हुआ महाराष्ट्र जो है उसकी एक अलग स्टेट बनाने की बात चली है। इस बात को लोगों को सामने हम लिया है, इसकी वजह है कि इसमें अब हवा पकड़ चुकी है और तेजी से कदम बढ़ते जा रहे हैं। एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। बुलेटिनमध्ये स्वागत पुन्हा एकदा। ठाणे महापालिकेतील सभागृह नेते आणि शिवसेनेचे नगरसेवक नरेश म्हस्के यांची ठाण्याच्या महापौरपदी निवड झाली आहे, तर शिवसेनेच्या नगरसेविका पल्लवी कदम यांची उपमहापौरपदी आज बिनविरोध निवड झाली आहे। यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठाणे महापालिकेमध्ये उपस्थित होते। त्यांनी नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर यांचा सत्कार केला। दरम्यान या निमित्ताने ठाण्यात महाविकास आघाडी एकाच मंचावर उपस्थित असलेली पाहायला मिळाली। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाडही या सत्कार समारंभाला उपस्थित होते। एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे खासदार आमदार या नगरसेवकांनी उपस्थिती लावली। यावेळी एकनाथ शिंदेंनी सर्वपक्षीय नगरसेवकांचे आभारही मानले। ठाणे जिल्ह्यामध्ये ही सुरुवात आहे। यापुढे ज्या महापालिका निवडणुका आहेत किंवा ज्या महापौर निवडणुका आहेत, विशेष करून ठाणे जिल्ह्यातल्या, तिथं राष्ट्रवादी शिवसेनेसोबत जाणार आहे। अजून पत्रिका जुळायच्या आहेत, लग्नाची तारीख निघायची आहे, लग्न व्हायचं आहे, मग मुलं होतील, मग तर मुलं वाढतील। अजून कुठल्यात कशात काही पत्ता नाही, अजून पोरगी बघितली नाही आणि तुम्ही लग्न लावून पोराच्याही गप्पा मारायला मोकळे झाले। हे बघा, राजकारणामध्ये कोणी कायमचा मित्र नसतो, कोणी कायमचा शत्रू नसतो। त्यामुळे वरिष्ठ ठरवत आहेत आणि या ठाण्यामध्ये आज महापौर आणि उपमहापौराची निवडणूक बिनविरोध झाली। त्यासाठी मी सर्व पक्षीय नगरसेवक, सर्व पक्षीय नेत्यांचं आभार मानतो, त्यांना देखील धन्यवाद देतो की शहर विकासामध्ये त्यांनी 2 पावलं पुढे आलेले आहेत आणि महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध केलेली आहे। म्हणून मी त्यांना धन्यवाद आणि आमचा पुढचा अजेंडा जो आहे या शहर विकासाला आम्ही सर्वोच्च प्राथमिकता देणार आहोत, प्राधान्य देणार आहोत आणि आमचे सर्व पदाधिकारी ठाणेकरांच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम करतील। या बातमीसह महाप्राईम टाइम या बुलेटिनमध्ये इथंच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।